सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. रोहितनं राणाला स्कूलमध्ये सोडला आणि तोच त्याला आणायला जाणार होता आणि म्हणून त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून राणा रात्रीचे 8 वाजले तरी तिथंच बसला होता. आणि राणा घरी आला असेल असं राणीला वाटलं. ती ऑफिसमधून घरी आली आणि तिला वाटलं राणा आता रोहितच्या घरात असेल. तिनं वर येता येता रोहितचा दरवाजा वाजवला. नोकरानं दरवाजा उघडला आणि राणी म्हणाली नोकराला, राणाला पाठवता का जरा, त्याला म्हणावं आई आली आहे. आणि नोकर म्हणाला मॅडम अहो राणा तर इथे नाही. आता जेव्हापासून त्या नोकराला कळलं होतं की राणा रोहितचा मुलगा आहे तेव्हापासून तो राणीला मॅडम म्हणायचा आणि तो म्हणाला साहेबही नाहीत. आणि राणी चकित होऊन म्हणाली काय, आता कुठे घेऊन फिरतोय हा माणूस माझ्या मुलाला, अजून घरी आला नाही की खरंच पळवून नेलाय त्यानं त्याच्या घरी, असं म्हणून राणी घाबरली आणि तिनं रोहितला तिथंच उभा राहून फोन लावला. रोहित आत्ताही बिझीच होता आणि तिचा फोन बघून म्हणाला आता पुन्हा ही मूर्ख मुलगी गेली की काय माझ्या विरोधात केस करायला, हल्ली खूपच केस खेळू वाटते तिला. तरीही त्यानं फोन घेतला आणि थोड्या रूढ आवाजात म्हणाला काय झालं. आणि राणी रागात कमरेवर हात देऊन म्हणाली हॅलो, तुम्ही माझा मुलगा घेऊन अजून कुठे कुठे भटकणार आहात. हे पहा तुम्ही असाल राजकारणी, पण त्याला आत्तापासूनच राजकारणातलं बाळकडू पाजू नका. तो लहान आहे, त्याला अभ्यास असतो आणि त्याचं रोजचं टायमिंग चुकता कामा नये. तुम्ही त्याला आत्ताच्या आत्ता घरी घेऊन या. आणि आता हे ऐकलं तसा रोहित म्हणाला राणा माझ्याकडे नाही. आणि राणी चकित होऊन म्हणाली काय, तुमच्याकडे तो नाही मग कुठे आहे. मी तर आत्ताच ऑफिसवरून आले आणि तुम्ही त्याला स्कूलमध्ये सोडलं होतं ना, मग तुम्हीच त्याला घ्यायला गेलं पाहिजे ना. आणि रोहितच्या आता लक्षात आलं की आपण राणाला म्हणालो होतो मी घ्यायला येतोय, तू इथेच थांब. आणि रोहित आता ताडकन उभा राहिला, जागेवरून उठला आणि घाबरून म्हणाला अरे बापरे, म्हणजे राणा अजून तिथंच बसला आहे की काय. आणि राणी संशय घेऊन म्हणाली म्हणजे तिथं म्हणजे कुठं, अहो काय माणूस आहात की कोण तुम्ही, इतक्या छोट्या मुलाची जबाबदारी तुम्हाला घेता येत नाही तर कशाला पुढे पुढे करता. इथंच राणीनं त्याला बोलायला सुरुवात केली. रोहितने आता तिचं जास्त काही ऐकून घेतलंच नाही आणि फोन ठेवला. पळतच पुन्हा गाडीत बसला आणि राणाच्या स्कूलच्या दिशेने गेला. आणि तिथं जाईपर्यंत त्याच्या जीवात जीव नव्हता. आता रोहित खूप घाबरला होता. राणा सुखरूप असू दे असं म्हणून त्यानं देवाला हात जोडले आणि पोटच्या गोळ्याला गमावण्याची भीती काय असते हे आज रोहित अनुभवत होता. मग तो तिथं गेला. त्यानं गेटवरच्या सिक्युरिटीला विचारलं की राणा आहे का इथे. आणि ते म्हणाले हो साहेब, तो तुमची वाट बघत थांबला आहे, ते बघा, असं म्हणून त्यांनी राणाकडं बोट केलं. तसा रोहित तिकडं पळत गेला तर तिथेच एका दिव्याच्या खाली मलूल चेहरा करून राणा बसला होता. पेंगून बाकडाला टेकायचा आणि पुन्हा उठायचा. तसं तिथलं वातावरण सेफ्टी होतं, सिक्युरिटी होते स्कूलमधले, पण तरीही राणाची ती अवस्था बघितली आणि रोहितला खूप वाईट वाटलं आणि तो धावत गेला आणि सॉरी राणा असं म्हणून तो राणाची खूप माफी मागायला लागला. आणि त्याच्या डोळ्यात पाणीसुद्धा जमा झालं. आणि रोहितनं राणाला मिठीच मारली आणि रोहितला बघितलं आणि राणा म्हणाला फ्रेंड तुम्ही आत्ता येत आहे का मला न्यायला. आणि रोहित खूप म्हणजे खूप केविलवाण्या आवाजात म्हणाला सॉरी रे बाळा, मी विसरूनच गेलो आणि मला वाटलं की तुला नेहमीप्रमाणे कोणीतरी घेऊन जाईल, तुझी आई किंवा ती नोकर. राणा म्हणाला पण तुम्ही तर मला म्हणाला होता की मला घ्यायला तुम्हीच येणार, मग असे कसे विसरलात, आणि मी तुमचीच वाट बघत होतो. आणि रोहित त्याच्या हाताची पप्पी घेऊन म्हणाला तुझ्यासारखा समंजस आणि आज्ञाधारक मुलगा कुठेच नाही, पण बाळा मला माफ कर. असं म्हणून रोहितच्या डोळ्यातून अश्रू आले. त्यानं त्याला मिठी मारली आणि राणानं त्याचे अश्रू पुसले आणि म्हणाला फ्रेंड तुम्ही रडू नका, इतकं पण काही झालं नाही. रोहित म्हणाला
काय नाही कसं झालं? अरे आता तुझी आई मला महिषासुरमर्दिनी बनवून खाईल आणि माझा वध करेल आणि मला ना तिचीच खूप भीती वाटते. तसा मिश्किलपणे राणा थोडा हसला आणि म्हणाला, तेवढं खरं आहे. आई आता खूप चिडली असणार. ते आधीच मला तुमच्यासोबत पाठवत नाही आणि तुम्ही मला सांभाळायला चुकला. आणि आता हे सगळं जर आईला कळलं तर आई काय करेल सांगा फ्रेंड? ती पण ना मला तुमच्यासोबत कुठेच पाठवणार नाही, कारण तुमचं आता खूप खूप चुकलेलं आहे. आणि आता रोहितनं डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाला, हो हे खरं आहे. चुकलंय माझं, खूप खूप चुकलंय. राणा प्लीज तुझ्या आईला आणि आणखीन कोणालाच, आणि जर कोर्टात विचारलं तर कोर्टात सुद्धा ही गोष्ट सांगू नको ना बाळा. प्लीज आपलं हे सिक्रेट ठेव ना. आणि राणा म्हणाला, म्हणजे मी खोटं बोलायचं का? आणि आईनं विचारलं की आतापर्यंत कुठं होता तर काय सांगायचं? आणि रोहित कान पकडून म्हणाला, ए बेटा थोडंसं खोटं बोललं तर काय होतंय? आपण एकदा खोटं बोललो होतं की नाही? आणि खोटं बोलून आपल्या घरी गेलो होतो तेव्हा कोणाचं नुकसान झालं का? तर अजिबात नाही. मग झालं तर तसंच आत्ताही कोणाचं नुकसान झालं आहे का? तू इथे बसला म्हणून तर अजिबात कोणाचंही नुकसान झालं नाही. मग प्लीज बेटा माझ्यासाठी एवढं खोटं बोल ना. मी तुला स्कूलमधून घ्यायला विसरलो, हे प्लीज कोणालाही नको सांगू. आणि राणा हसून म्हणाला, आधी मला खरं सांगा, तुम्ही आईला घाबरताय का? आणि रोहित म्हणाला, ते तर आहेच रे, आईची भीती तर वाटते, पण तुला माझ्यापासून कुणी हिरावून घेऊ नये याचीही भीती वाटते. आणि राणा हसून म्हणाला, फ्रेंड तुम्ही तुमच्या आईला घाबरता का? आणि तिला घाबरत नाही इतकं माझ्या आईला घाबरता का? आणि हे तुम्ही कबूल करा. आणि रोहित म्हणाला, बरं कबूल आहे, मी तुझ्या आईला घाबरतो, फक्त तुझा मॅटर आहे म्हणून. पण बेटा प्लीज आता तुला माझी शपथ आहे, प्लीज हे कोणाला सांगू नको. आणि मग राणा म्हणाला, पण मग थाप काय मारायची ते तरी सांगा, म्हणजे दोघे एकच थाप मारू आणि आईला डाऊट येणार नाही. नाहीतर आई किती हुशार आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे. आता राणानं ऐकलं म्हटल्यावर रोहित कुमार हसले आणि म्हणाले, हो तुझी आई महा हुशार आहे. आणि आईला सांगायचं की मी फ्रेंडसोबत खूप खूप फिरलो, आम्ही बाहेर खाल्लो, आईस्क्रीम खाल्लो आणि आता आपण दोघे जाताना जेवण करूनच जाऊया. आणि आता तात्पुरतं आईला वाईट वाटू नये, तिनं काळजी करू नये म्हणून तू तिला फोनवर सांग की आम्ही हॉटेलमध्ये बसलो आहे. आणि मग राणा म्हणाला, द्या मग फोन, तिला फोन लावून द्या. आणि आता राणीनंच रोहितला फोन केला आणि ती दम देत म्हणाली, माझा मुलगा कुठे आहे? तुम्ही त्याला कुठे पळवून नेलात? हे पहा, तुम्ही जर माझ्या बाळासोबत काही उलटसुलट केलं ना तर मी तुम्हाला सोडणार नाही. आणि आता हे ऐकून राणा हसला आणि म्हणाला, आई अगं कशाला टेन्शन घेते, मी आणि फ्रेंड इथे हॉटेलमध्ये आहोत. आणि आई आज खूप मजा आली, स्कूलनंतर आम्ही खूप फिरलो आणि आता जेवण करून येतो. आणि त्याचा आवाज ऐकून राणीच्या जीवात जीव आला. आणि राणी म्हणाली, राणा अरे स्कूलनंतर घरी यायचं बेटा, अभ्यास असतो, फिरायला फक्त सॅटर्डे आणि संडेला जायचं. आणि राणा म्हणाला, सॉरी आई, पण फ्रेंडला वेळ नाही ना सॅटर्डे संडेला, म्हणून आत्ता आलो, आम्ही लगेच येतो घरी, बाय, असं म्हणून फोन ठेवला. आणि राणी आता वैतागून त्याला शिव्या घालत तिच्या फ्लॅटमध्ये गेली. आणि माझ्या मुलाला बिघडवतात, त्याच्या सगळ्या सवयी बिघडवणार हा माणूस, असं म्हणायला लागली. आणि रोहितचा सुद्धा इकडं जीव भांड्यात पडला. त्यानं राणाला फार हसून मिठी मारली आणि दोघेही पितापुत्र पुन्हा हॉटेलमध्ये खायला गेले. मोठ्या हॉटेलमध्ये रोहित राणाला घेऊन गेला, त्याला काय हवं ते मागायला सांगितलं आणि मनसोक्त जेवले. राणाची बडबड ऐकली आणि मग तो त्याला घरी घेऊन आला. आता ती चिडली असेल, खूप रागवेल आणि मुलं कशी सांभाळावी यावर भलं मोठं लेक्चर देईल, म्हणून रोहितने आज राणाला गुपचूप वरती पाठवला आणि म्हणाला, गुड नाईट अँड थँक्यू, प्लीज आईला काही सांगू नको. आणि राणानं आता अंगठा उचलून डन केलं आणि मग त्यानं बेल वाजवली. राणीनं दरवाजा उघडला आणि राणाला बघितलं आणि पुन्हा इकडे तिकडे बघितलं, खाली वाकून बघितलं आणि म्हणाली, ते नाही आले का तुझ्यासोबत? आणि राणा म्हणाला, नाही आले, मी चालो. राणीनं त्याला आत घेतला आणि चिडून म्हणाली, कसे येतील, मी चिडले आहे ना म्हणून येणार नाहीत. पण राणा तुला तरी कळायला हवं, बघ बरं आता कधी होमवर्क करशील तू, आता पटकन अभ्यासाला बस. राणा आता फुल जेवला होता, पोटावर हात ठेवून म्हणाला, आई मी झोपतो, आणि झोपला तिचं काहीच न ऐकता.
आणि ती म्हणाली, राणा अरे होमवर्क? आणि राणा म्हणाला, आई एका दिवसानं काही नाही होत. आणि आई आणखीन एक बोलू, फ्रेंड तुला खूप घाबरतात असं म्हणून झोपला. आणि राणीला आता भीती वाटायला लागली. नक्कीच या माणसाने त्याला काहीतरी भरवलंय, काहीतरी फितवलंय माझ्या विरोधात. आणि माझा राणा आता माझं ऐकत नाही. आता लवकरात लवकर कोर्टमध्ये केस स्टँड झालीच पाहिजे आणि राणापासून त्याचा संबंध कायमचा तुटला पाहिजे, तेही कायदेशीर असं तिनं ठरवलं. आणि तिची नोकर म्हणाली, मॅडम अहो खालचे साहेब राणाचे वडील आहेत होय. मला माझ्या नवऱ्यानं सांगितलं आणि मला धक्काच बसला. आता राणी गप्पच बसली. आणि ती नोकर म्हणाली, पण मॅडम मी काय म्हणते, तुम्ही जे मला सांगितलं तुमच्या नवऱ्याविषयी ते साहेबांकडे बघून खरं वाटत नाही हो. म्हणजे ते जेव्हा तुमच्यासोबत कसे वागले माहीत नाही, पण आता तर ते देवमाणूस वाटतात. राणावर त्यांचा खूप जीव आहे. आणि राणी वैतागली आणि म्हणाली, तू गप्प बस ना जरा, नाव नको काढू त्यांचं आणि हा विषय सुद्धा काढू नकोस, तू तुझ्या कामाशी काम ठेव. आणि ती नोकर गप्प बसली. आणि रोहितनंही त्याच्या वकिलांना सांगितलं की तुम्ही सुद्धा पटकन करा ना प्रोसेस काय असेल ती, आणि मला राणाची कस्टडी तरी मिळवून द्या, नाहीतर नेमकं काहीतरी ठरवून द्या, मी त्याला किती दिवस भेटायचं वगैरे, म्हणजे त्या दिवशी त्या राणीची लुडबुड नसेल आम्हा दोघांच्या दिवसात. मग आता दोघांच्याही वकिलानं प्रोसेस सुरू केली आणि कोर्टानं मुद्दा मांडला की या दोघं आई वडिलांचा अजून घटस्फोट नाही, त्यामुळे कस्टडी स्पष्ट होऊ शकत नाही की कोणाकडे द्यावी. यांना जर एकमेकांसोबत राहायचं नसेल आणि याच्या आईचं आता लग्न झालं असेल तर आधी घटस्फोट होऊ द्या आणि मग मुलाचा निर्णय होईल, तोपर्यंत मुलगा आईकडेच थांबेल. आता दोघांच्याही वकिलांनी त्यांना सांगितलं. आणि रोहितचे वकील म्हणाले, काय करायचं साहेब? आणि रोहित म्हणाला, काय करायचं म्हणजे घटस्फोटाची नोटीस तिला जाऊ द्या आणि मग कस्टडीची केस टाका. आणि आता राणीला घटस्फोटाची नोटीस कोर्टाकडून रोहितच्या वकिलांनी पाठवली. आणि राणीला मात्र घटस्फोटाची घाई नव्हती, पण रोहितला मात्र घाई होती. आता तिनं लग्न केलं आहे म्हणजे तिचं आपल्या जीवनात काडीचंही स्थान नाही असं त्याला वाटत होतं. पण सत्य काय आहे हे फक्त तिला माहीत होतं. ती आजन्म त्याची बायको म्हणून राहणार होती. आणि महत्त्वाकांक्षी रोहितला मात्र फक्त राणा हवा होता, ॲट एनी कॉस्ट. आणि राणीला धडा शिकवणं हे त्याचं स्वप्न होतं. खुनशी होता रोहित आणि त्यानं राणीवर डाव धरला होता. ती दिसली म्हणजे ती कधी दिसते याची वाट बघतच होता तो. आणि ती दिसली, पण राणाची आई निघाली आणि राणा त्याचा मुलगा निघाला म्हणून राणी वाचली असं त्याला वाटत होतं. नाहीतर त्यालाही तिच्याकडून बदला घ्यायचाच होता. त्याच्या भावना पायदळी तुडवल्या, त्याला फसवलं याचा बदला घ्यायचा होता. आणि मग दुसऱ्या दिवशी रोहित पुन्हा कामानिमित्त त्याच्या गावी गेला. जाताना राणाकडे आला निरोप घ्यायला आणि म्हणाला, राणा बाय चल येतंस का आजीकडे? आणि राणी म्हणाली, कुणाची आजी? ते काही नाही, तुम्ही निघा, माझ्या मुलाला आमिष दाखवू नका. आणि रोहित म्हणाला, जातोय आत्ता, पण आता लवकरच सगळं क्लिअर होईल आणि पुढच्या परिणामांना तयार राहा असं म्हणून गेला. आणि आता जे काय होईल ते बघायला राणीही खंबीर होती. आणि गावी काम झाल्यावर मात्र रोहित मित्रांमध्ये बसला आणि टिंगू म्हणाला, रोहित काय म्हणाले वकील? रोहित म्हणाला, सगळं अवघड आहे यार, केस तिच्या बाजूनं मजबूत आहे, पण राणा मला पाहिजे, तो माझ्या रक्ताचा आहे, माझा वारस आहे, पण काय करू कळत नाही. सिद्धू म्हणाला, मी काय म्हणतो रोहित, तुला राणा पाहिजे आणि राणी वहिनी त्याला देणार नाही. राणासुद्धा त्यांना सोडून येणार नाही, कारण तो मातृभक्त आहे. मग राणासाठी तू पुन्हा राणी वहिनीसोबत सूट जुळव. तसा रोहित चिडून म्हणाला, तू मूर्ख आहेस का? तिनं लग्न केलं आहे आणि मी तिला नको आहे म्हणून तिने मला फसवलं आणि म्हणून सोबत पळून गेली आणि तू पुन्हा मला तिच्याशी सूट जुळवायला सांगतोस का? नॉनसेन्स. मंकू म्हणाला, ते सगळं खरं आहे रोहित, पण राणासाठी हे कर तू. आणि मला काय वाटतं माहीत आहे का, तुझा त्यांना इतका राग येता तर त्यांनी राणाला जन्म का दिला? रोहित म्हणाला, आता मला त्रास देण्यासाठी दुसरं काय, पण मी तिला इतक्या सहजासहजी शरण जाणार नाही. माझा मुलगा मी मिळवणारच. टेंगू म्हणाला, म्हणूनच म्हणतोय, राणाला मिळवायचं असेल तर तू त्या मनोजकडून पुन्हा राणी वहिनीला मिळव राणासाठी. कशी वाटते आयडिया? रोहित मला बुलशिट आयडिया आहे ती मला माझ्या आठवणीत सुद्धा नको, घरामध्ये सुद्धा नको आणि माझ्या लाईफमध्ये सुद्धा नको असं म्हणून रोहितनं राणीला पुन्हा तुच्छ लेखलं. टिंगू म्हणाला, हे बघ रोहित, राणाला कायमचा आणायचा असेल तर तोच मार्ग आहे. तुला राणा कायमचा मिळेल
आणि रोहित म्हणाला, हा सोडून बाकीचा मार्ग आहे माझ्याकडे. फक्त घटस्फोट होऊ दे, मग कस्टडीचं क्लिअर होईल, मग बघू. पण तिच्याशी आता समझोता नाही. आय हेट हर. आणि आता इकडे राणीच्या पत्त्यावर आज एक लिफाफा आला आणि तिनं उघडून बघितलं. ती नोटीस बघितली घटस्फोटाची, त्यावर रोहितची सही बघितली. तसे राणीचे डोळे पाण्यानं भरले आणि तिनं ती नोटीस तिथंच टेबलवर ठेवली, खुर्चीत बसली आणि फार म्हणजे फार दुःखी होऊन त्या पेपरकडे बघत होती. तिला आता त्या पेपरमध्येच त्या दोघांचे लग्न झाल्यापासूनचे सगळे क्षण आठवत होते. आणि सगळ्यात पहिला तो क्षण आठवला ज्या क्षणी तो तिला म्हणाला होता की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, तेही जबरदस्ती. राणी नाहीच म्हणाली होती, तरी तो म्हणाला, मी तुला पहाटे पहाटे सगळ्यात आधी बघितले आणि माझं फायनल आहे. मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. बाकी तुझं कोणासोबत लफडं असू दे, साखरपुडा झालेला असू दे किंवा तू कोणाच्यात गुंतलेली असू दे, मला देणं घेणं नाही. तू तिकडून ब्रेकअप करायचं आणि माझ्याशीच लग्न करायचं. आणि त्याचा हा असला विचित्र हट्ट जगात एकमेव असेल असं तिला वाटलं. आणि राणीनं सुद्धा मनोजला विसरून त्याच्याशी लग्न केलं. आणि त्याच्यासोबत जगता जगता, हसता हसता वाटलं की खरंच हा जगात एकमेव असा व्यक्ती आहे जो खरंच जगावेगळं वेडं प्रेम करतोय तिच्यावर. आणि तो सुद्धा पूर्ण वेडा आहे, फारच वेगळा आहे. त्याचं वागणंही वेड्यासारखं होतं, त्याचं प्रेमही वेडं होतं. आणि कसाही असला तरी तो नवराच होता ना. आणि नवरा आहे अजूनही. त्याच्या नावाचं मंगळसूत्र अजूनही आहे गळ्यात. त्याच्यासाठी ती अजूनही वटपौर्णिमा करायची. त्याच्यासाठीचे सगळे उपवास गुपचूप गुपचूप करायची. मनोमन त्याच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करायची. कारण तिला माहीत आहे तो माणूस तिच्यासाठी वेडा आहे, होता आणि राहणार. तो नाही कधीच कुणाशी लग्न करणार. आणि राणीनं तरी कुठे त्याला फसवलं होतं. त्याच्या डोक्यातल्या संशयाच्या भुंग्यानंच पोखरला होता त्यांचा संसार. आणि तिचे हात थरथर कापत होते त्या पेपरवर सही करायला. पण आता सगळं आठवत आठवत राणीला हेही आठवायला लागलं, त्यानं केलेला तिचा अपमान. राणा पोटात होता. त्यानं दारातच तिला थांबवलं, तिचा अपमान केला, गळ्यातून मंगळसूत्र हिसकावून घेतलं, तिला नको नको ते बोलला. ते मारेकरीसुद्धा आठवले. आणि आता काही दिवसांपूर्वीच घडलेली ती घटना आठवली. तो प्रसंग आठवला ज्या प्रसंगात त्यानं DNA टेस्ट केली. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवलाच नाही, तिच्यावर अविश्वास दाखवला, राणीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, तिच्या मातृत्वाची किंमत केली. आणि आता राणीला त्याला घटस्फोट देऊ वाटत होता. आणि आता विचार करून करून तिच्याच मनात 2 राणी तयार झाल्या. आणि त्यातली एक राणी म्हणायची, अगं तो वेडा आहे, त्याचं काय मनावर घ्यायचं, माफ करून टाक. आणि दुसरं मन म्हणायचं, त्यानं किती तुझा अपमान केला आहे, तुझ्या स्त्रीत्वाचा अपमान केला, तुझ्या मातृत्वाचा अपमान केला, तरीही त्याला तू माफ का करतेस. एक मन म्हणायचं, त्याला सगळं सांगून टाक, राणासाठी तुम्ही एकत्र या. पण दुसरं मन म्हणायचं, मी त्याला सगळं खरं खरं सांगितलं तरीही तो माझ्यावर संशय घेणारच आहे, मग त्याला खरं सांगून तरी काय उपयोग. मी त्याचे डोळे उघडण्यापेक्षा त्याचे डोळे त्यानं स्वतःच उघडले पाहिजेत. कारण एक वेळ झोपलेल्या माणसाला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करता येत नाही. आणि राणीचं पहिलं मन समजूतदारपणे पुन्हा म्हणायचं, अगं कशाला वाद वाढवतेस, तूही काही गोष्टी लपवून ठेवल्या आहेस. जा त्याला सांग की तू अजूनही त्याचीच बायको आहेस आणि राणासाठी तुम्ही एकत्र या. राणाची ही होणारी परवड थांबवा. आणि राणीचं दुसरं मन लगेच पहिल्या मनाला विरोध करायचं आणि म्हणायचं, नाही. कशासाठी त्याला शरण जायचं आणि कशासाठी त्याला म्हणायचं की मला स्वीकार, मला राणासाठी स्वीकार, मी तुझी बायको आहे. तो आयुष्यात नव्हता तरीसुद्धा जीवन जगले ना मी. उलट तो सोबत होता तेव्हा खूप दुःखी होते, खूप त्रास दिला, खूप त्रास झाला त्यानं त्याचा. आणि तो नाही सोबत तर खूप चांगलं आयुष्य जगलं त्या मधल्या काळात. पण आता तो पुन्हा आयुष्यात आला आहे तर खूप त्रास देतोय मला. उलट तो नव्हता तेव्हाच मी सुखी होते आणि आता मी प्रगती करत आहे, तो माझ्याकडे नाही तर. नाहीतर तो होता तेव्हा माझ्याकडे खूप बंधनं घालायचा. आणि या माणसामुळे पुन्हा माझ्या आयुष्यात वादळ उठलेलं आहे. आणि याच्यामुळेच राणाच्या आयुष्यातसुद्धा वादळ उठलं आहे. मी आणि राणा किती शांततापूर्ण आयुष्य जगत होतो. पण हा कशाला आला आमच्या आयुष्यात काय माहीत.
आता याला घटस्फोट द्यायचा आणि याच्यापासून विभक्त व्हायचं. राणाची कस्टडीसुद्धा आपणच मिळवायची आणि याचा पत्ता कायमचा कट करायचा. तरीही राणीचं पहिलं मन म्हणालं, नाही राणी, असं करू नकोस. राणी, हे आयुष्य पुन्हा पुन्हा येत नाही. त्याची फॅमिलीसुद्धा खूप चांगली आहे. तू त्यांच्याशी बोल. या माणसावर तुझा विश्वास नाही ना, तर नसू दे, त्या फॅमिलीशी बोल. राणीचं दुसरं मन लगेच म्हणायचं, अरे कुठली फॅमिली, कोणती फॅमिली? ज्या फॅमिलीचं रोहितसमोर काहीच चालत नाही. रोहित गप्प बस म्हटलं की सगळे गप्प बसतात. आणि त्या फॅमिलीसाठी तू पुन्हा तिकडे जातेस का? लक्षात ठेव, तू जाऊ नकोस. ती फॅमिली तुझ्यापासून तुझा मुलगा हिरावून घेईल आणि तुला पुन्हा तसंच काही वर्षापूर्वी जसं दारातून हाकलून दिलं होतं तसं हाकलून देतील. त्यांचं जर तुझ्यावर प्रेम असतं तर तेव्हाच त्यांनी तुला दरवाजातून येऊ दिली नसती. अख्ख्या फॅमिलीने तुझ्या तोंडावर दरवाजा लावून घेतला. तू मात्र त्यांच्यावर प्रेम करत राहिलीस. तुझ्या मुलावर त्या सगळ्यांची नावं घेऊन संस्कार केलेस. त्यांची नाळ तुटू दिली नाहीस तू तुझ्या मुलापासून. पण ते लोक स्वार्थी आहेत आणि विसरू नको, ती रोहितची फॅमिली आहे आणि ती रोहित सारखीच आहे. म्हणून तू सही कर आणि त्याला घटस्फोट दे. तुझ्या मुलाचा विचार कर. एकदा तू त्यांच्यापासून दूर झाली आहेस, पुन्हा त्यांच्यामध्ये अडकू नकोस. आणि राणीला तिचं पहिलं मन आणि दुसरं मन खूप कन्फ्यूज करायला लागलं आणि शेवटी राणी तिथून उठूनच गेली. त्या कागदावर तिनं सह्या केल्या नाहीत. आणि आज राणी ते लॉकेट हातात घेऊन खूप रडली. फक्त 2च निशाणी होत्या रोहितच्या तिच्याकडे, ते लॉकेट आणि राणा. आणि या कागदावर मी सह्या केल्या तर पुन्हा मला त्याची बायको म्हणून घेण्याचा हक्क उरणार नाही असं वाटायचं. आणि आता संडे होता. रोहित पुन्हा मरून रंगाचा शर्ट घालून तिच्या दारात आला. दरवाजा उघडाच होता, कारण राणीची नोकर झाडलोट करत होती आणि झाडत ती आतमध्ये गेली. राणीसुद्धा कुठे दिसत नव्हती. रोहितनं बेल वाजवली आणि म्हणाला, राणा चल, आपण गार्डनमध्ये जातोय. आता राणा आणि त्याचं ठरलं होतं तसा राणाही तयार होऊन आला आणि राणासुद्धा रोहितचं जरा ऐकत होता आणि राणीला फक्त सांगायचा की आई, मी फ्रेंडसोबत इकडे चाललो आहे. पूर्वीसारखं आई मी जाऊ का असं विचारत नव्हता राणा. आणि राणाच्या वागण्यातही फरक पडतोय असं तिलाच वाटत होतं. आणि रोहितलासुद्धा आपण राणाला आपली सवय लावतोय म्हणून छान वाटत होतं. आता राणाला ही सवय लावायची आणि त्याला आपल्या घरी न्यायचा. इथून शाळेतलं ॲडमिशन काढायचं, तिकडं शाळेत घालायचा असं त्याचं ठरलं होतं. म्हणजे तिकडं गेला की राजलक्ष्मी आहे, शेजल आहे, घरात इतकी सगळी मंडळी आहे, मोठी फॅमिली आहे आणि तो रमणार, राणीची आठवण काढणार नाही असं त्याला वाटत होतं. आणि आता राणीसुद्धा बाहेर आली आणि रोहितची नजर तिथेच टेबलवर असलेल्या घटस्फोटाच्या पेपरवर पडली. आणि त्या पेपरवर आधीच्याच रोहितच्या सह्या झालेल्या होत्या. आणि त्यानं राणीकडे बघितलं आणि राणी मात्र त्याच्याकडे बघत होती. मरून रंगाच्या शर्टमध्ये खूप हँडसम दिसत होता तो. आणि रोहित आता तिच्याकडे बघून पुन्हा उपरोधिकपणे हसून म्हणाला, इतका वेळ का लागतोय तुला घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करताना? आणि आता राणीचे डोळे पुन्हा पाण्यानं भरले. तरी तिनं पाणी अडवलं आणि तिला वाटलं की तो जरा तरी समजून घेईल आणि मला त्याच्यापासून दूर होताना वाईट वाटतंय म्हणून त्यालाही वाईट वाटेल. पण उलट्या खोपडीचे रोहित कुमार म्हणाले, मला माहीत आहे की तुला माझ्यापासून पोटगी हवी आहे. आता तू कमवतेस तुझं दुसरं लग्न झालं आहे. अशा परिस्थितीत मी तुला पोटगी देऊ नये, पण असतात एकेकाच्या अपेक्षा, तशीच तुझीही आहे. आणि तुला नक्कीच माझ्याकडून संपत्ती हवी आहे. पण हे बघ, राणाची जबाबदारी मीच उचलणार आहे, त्यामुळे तुला संपत्ती किती द्यायची हे मी ठरवेन. आणि डोंट वरी, तुझ्यासाठी मी बऱ्यापैकी तजवीज करून देईन. आता तरी सही करशील ना? आणि आता तुझ्या काय मागण्या आहेत ते मला एका कागदावर सही करून दे. मी तुला तेवढी रक्कम देतो आणि इतकी रक्कम देतो की ती रक्कम तू आयुष्यात कधी पाहिली नसेल आणि तुझे डोळे पांढरे होतील. आणि पुन्हा रोहित हळूच म्हणाला, माझं ऐक शहाणी अशी तर राणाचीही किंमत मला लिहून दे. मी त्याच्या दुप्पट तिप्पटीने रक्कम देतो, पण राणावरचा ताबा सोड. आता तुझं लग्न झाले, तुला कशाला हवं आहे? राणा, तुला मनोजपासून दुसरं मूल होईल ना? बघ, माझ्या प्रस्तावाचा विचार कर आणि मला रक्कम सांग. असं म्हणून रोहितनं त्यानं पुन्हा तिच्या मातृत्वाची किंमत केली, तिच्या प्रेमाचीही किंमत केली. आणि राणी प्रचंड चिडली आणि म्हणाली, थांबा मिस्टर रोहित सूर्यवंशी, तुमची अख्खी संपत्ती मी माझ्या मुलावरून ओवाळून टाकते.
आणि हा संपत्तीचा माज आहे ना, तो दुसऱ्या कोणाला तरी दाखवा. आणि मी तुमच्यासोबत लग्न केलं आणि तुमच्यासोबत जे काही आनंदाचे प्रेमाचे खाजगी क्षण घालवले त्याचीही किंमत करताय का तुम्ही? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मी वेश्या म्हणून तुमच्याकडे राहायला आले नव्हते, तर तुमची धर्मपत्नी बनून तुमच्याकडे राहायला आले होते. आणि त्या क्षणांची मला किंमत नको. तुम्हाला घटस्फोटच हवा आहे ना, तर घ्या. असं म्हणून राणी गेली आणि ज्या काही सह्या होत्या त्या तिनं खरा केल्या आणि तो कागद बाहेर घेऊन आली आणि त्याचा हात पकडला. त्याच्या हातात तो कागद ठेवला आणि राणाच्या हाताला पकडून पुन्हा घरात घेऊन गेली. दरवाजा आपटला आणि आता तिचा तो रुद्र अवतार बघून राणा आतमध्ये चलबिचल व्हायला लागला, रडायला लागला. मला फ्रेंडसोबत जायचं आहे असं म्हणायला लागला. आणि बाहेर ती सही बघितली आणि रोहित मात्र, तिला नक्की कशाचा राग आला आहे? तिला माझ्याकडून काहीच अपेक्षा नाहीत का? असं कसं? असं म्हणून तो घटस्फोटाच्या पेपरकडे बघत होता. आणि आता हे पेपर सबमिट केले की आम्हा दोघांचं नातं संपलं आणि मग मी राणाची कस्टडी मिळवण्याचा प्रयत्न करणार असं वाटून हसत होता. आणि या माणसाला आयुष्यभर मी कळाली नाही आणि कधीच कळणार नाही असं म्हणून राणी मात्र आतमध्ये खूप रडत होती. आता राणीचा पुढचा प्रवास कसा असेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू.